दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना रोज पत्रिका देणार. नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. व्रजवैभव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रावळपाडा दहिसर पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ संगीता अतुल किणीकर यांना भेटणार आहोत. आजच्या भागामध्ये गप्पा मारणार आहोत. दहिसर पूर्व परिसरात आज काय म्हणतंय किणीकर कुटुंब जाणून घेऊया. सुरुवात करूया गप्पांना. आधी ओळख. नमस्कार 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 नमस्कार. पूर्ण संस्था व्रजवैभव सोसायटी करते तुम्हाला. अरे वा, व्रजवैभव तर किती छान आहे. येऊ नका परत म्हणालेले. थँक्स अ लॉट. अरे किती छान, मस्त. संपूर्ण सोसायटीकडनं छान ग्रीटिंग दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही इथे आलेले आहोत. तुम्ही छान आमचं औक्षण पण केलं. हो येस. इथे काय बॅडमिंटन खेळतात की फुटबॉल खेळतात तुम्ही? व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल मला माहित नाही ना म्हणून. पण तिकडे असते 3 रिंग लागले आहेत. त्या इथे लावलेल्याच असतात की नाही? मला वाटतं झी मराठीनेच लावलेल्या. झी मराठीने. येस. तुम्हाला आता खेळाचा अंदाज आला असेल थोडाफार. पण हा खेळ कुठला असणार हे आपण या खेळाच्या शेवटी बघणार. आता घ्या उखाण. 4 जून 1994 रोजी अतुल आणि संगीता किणीकरांची निघाली वरात. होम मिनिस्टरच्या निमित्ताने आदेश बांदेकर आले आमच्या घरात. अरे वा, किती छान. ही वरात कुठून निघाली होती? सोलापूरला. सोलापूर पासून इथपर्यंत नाचत आला? नाही सोलापूर म्हणजे हॉल पासून घरापर्यंत. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे सोलापूरचं काहीतरी आहे. द्या आता ओळख करून. हे माझे मिस्टर अतुल किणीकर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. ही माझी मुलगी संगीता किणीकर. हा मुलगा. बरं. ही माझी बहीण. नमस्कार. ही माझी नणंद. नमस्कार. ती नंडेची मुलगी मागे पिंक शर्ट मध्ये आहे ते माझे धीर आहेत. अच्छा, ते पिंक शर्ट मध्येच असतात का? नमस्कार. आणि हा माझा व्रजवैभव परिवार पूर्ण. हा सगळ्यात महत्वाचा आणि खूप मोठा असा परिवार. नमस्कार. व्रजवैभव नावातच वैभव आहे आणि यांच्या सगळ्यांच्या घरात नेहमी सुख नांदो हीच प्रार्थना आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सरसरे येती आषाढ सरी, पैठणी जिंकण्याची मला हौसच भारी. परमेश्वराला नमस्कार करते वाकून आणि आजची पैठणी मीच जाणार जिंकून. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? मुंबईतलंच. मुंबईत कुठे? मुंबई मी परेलला. परेलला कुठे? BST क्वार्टर्स मध्ये राहते. BST क्वार्टर्स. शाळा किंग जॉर्जेस. IAS दादर. आणि मग BST कोण होतं? माझे वडील होते. वडील काय करायचे? ते सुरुवातीला कंडक्टर म्हणून लागले आणि नंतर तिकीट TC म्हणून ते रिटायर झाले. TC म्हणून? बऱ्याच जणांना पकडायचे. आता ते कोणाला पकडत होते ते काय बघायला नाही गेले. तुम्हाला कधी पकडलंय तो? TC नाही. बाबांनी नाही, TC नाही. बरं, बाबांनी पकडायची कधी वेळ आली? बसमध्ये नाही, इतर ठिकाणी? हो, मी लहानपणी खूप द्वाड होते त्यामुळे. द्वाड होता? वाटत नाही हो. मस्ती करायचा? कशा प्रकारची मस्ती असायची? मस्ती म्हणजे आता वडील सांगायचे की नाही आता बाहेर खेळायला जाऊ नको, 7 वाजता अभ्यासाची वेळ झाली. बरोबर. मग तुम्ही 7 वाजताच जायचा? म्हणजे दाराला फळी होती. नाही मी इथेच आहे करून एक पाय बाहेर एक पाय आतमध्ये असायचा. आणि हो बाबा मी इथेच आहे म्हणेपर्यंत बाबांचं लक्ष तिकडे वळलं की छू, तुम्ही लगेच खेळायला बाहेर. हो, भयंकर खेळायचं वेळ. म्हणजे असं नाही, मुलांचेच पण खेळ मी खेळायचे. गोट्या म्हणा, पतंग उडवायचे,
अच्छा, सगळे लहानपणी खेळ. सगळं. हो हो. वा वा. मला तुम्हाला विचारायचंय, मग आता तुमच्या मुलांचे हाल होत असतील कशा असं, एक पाय आत एक पाय बाहेर मग करायचे, नाही आता फळ्या नाही आहेत ना. फळ्या नाहीये. काय हो मला विचारायचंय की जर संध्याकाळी 7च्या नंतर उशीर झाला तर आई स्वागत कसं करते? स्वागत हा. की करते. आमचं आता थोडं डेडलाईन पुढे गेली ना. किती 10 पर्यंत? 9 आणि 10 वाजले की 10 वाजत नाही. पण समजा कधी उशीर झाला तर आई काय करते? घरीच घेणार नाही मग. म्हणजे आईने फळी नाही, अख्खा दरवाजाच बंद केला. पण आई रागवत नसेल ना कधी? नाही रागवते ना. हा? रागवते. नाही हो, वाटत नाही चेहऱ्याकडे बघून. तुमचं काय म्हणणं आहे? नाही रागवते आम्हालाच रागवते ना. तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्हाला रागवलं काय? हा रागवतात काय? कोण जास्त ओरडतं? आई पप्पा जसं लेट येतात ना घरी. हो थांबा, आता सुद्धा पप्पा लेट झाले. आधी पप्पांना बोलवूया. थांबा, बोलवा, स्वागत करा. या हो. या हो. आता पण उशिरा एंट्री झाली, सॉरी. या बसा. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? सोलापुरात कुठे? सोलापुरात शुक्रवार पेठ. पण तिथेच सगळं बालपण गेलं? सगळं बालपण. तुमचं लग्न कसं जमलं? लग्न म्हणजे कांदे पोहे तोच प्रकार. अरेंज मॅरेज. म्हणजे ॲक्च्युली माझी नणंद आहे ना, त्यांचं ही नणंद माझी. नमस्कार. ती पण आधी होम मिनिस्टरमध्ये येऊन गेली आहे. बरं. अच्छा. तर तिचं लग्न ठरवायला माझे सासरे, मिस्टर आणि चुलत सासरे असे आले होते. त्यांना कळलं इकडे ही एक मुलगी आहे, म्हणजे आता तिचा नवरा म्हणजे माझा मावस भाऊ, बरं. असं नातं आहे. तर मग इकडे एक मुलगी आहे, शिकलेली आहे, जॉब करते, तर म्हणून मग ते म्हणाले चला आलोय तर बघून जाऊया. मग त्यावेळेला ते तिघंच येऊन बघून गेले. माझ्या सासूबाई सुद्धा नव्हत्या. म्हणजे भावी सुनेला बघण्याची, म्हणजे त्यांनी डायरेक्ट साखरपुड्यालाच मला बघितलं. काय सांगता? हो. तुम्ही कधी बघितलं? तेव्हाच ना, मिस्टर आले होते अच्छा, तुम्ही आले होते. होते. हो, ते आले होते. मग आणि ऍक्च्युली माझं कसं होतं, मुंबईच्या बाहेर जायचं नाही असं. तुम्हाला जायचं हो, नव्हतं? हो, हो. आणि त्यावेळेस त्यावेळेला ऍक्च्युली ते असं झालं पुण्याला- होतं की आम्ही हिला पाहिलं आणि मी म्हटलं ही मुंबईची मुलगी मुंबई सोडून कशाला येणार आहे बाहेर, आपण विचारच नाही करायचा म्हटलं, म्हणजे येणार. नंतर मग निरोप आला की मुंबईच्या बाहेर यायला तयार आहे. नाही, तसा नाही निरोप. मग माझ्या वडिलांनी काय केलं, आता आम्ही ॲक्च्युली लिंगायत समाज खूप असा कमी, त्यामुळे अशी शिकलेली मुलं वगैरे फार कमी होती त्यावेळेला. मग त्यांनी असा यांना एक टेलिग्राम पाठवला की तुम्ही आमच्याकडून पसंती, तुमचं अजून काहीच आलेलं नाही आहे. मग हे लोक लगेच धावत पळत मुंबई गाठली आणि काय हो. लगेच लग्न झालं? नाही, लगेच नाही झालं, म्हणजे 2-3 महिन्याने झालं. मग लग्न सोलापूरला? हो, ते वरातीसाठी गेलात ते? हो हो, ते मगाशी वरात. त्याचा स्वभाव कसा आहे? स्वभाव चांगला आहे, एकदम चांगला आहे. थोडासा तापट आहे पण चांगला स्वभाव. सापट तापट म्हणजे लगेच राग येतो. तुम्ही रोज उशिरा येता असं मुलांनी सांगितलं की बाबा यांना रोज उशीर होतो, मग यांचं काही म्हणणं नसतं त्याच्यावर? नाही, काही म्हणणं काय हो. नाही, आता कसं तर सवय झाली ना. सुरुवातीला असं वाटायचं का लेट येतात, पण आता रोज ते रुटीन झाल्यानंतर असं वाटतं ठीक आहे, आता रोज बोलून आता लवकर आले तर प्रॉब्लेम आहे. नाही, काही प्रॉब्लेम नाही. लवकर आला तर आम्हाला खूप आनंद होतो. चला दिवसा उजेडी असं घरात बसले की आम्हाला असं वाटतं अरे आता रात्र झाली आहे की काय, म्हणजे असं फार क्वचित. नाही, पण मला विचारायचं, आज दिवसभर बरे घरी राहिले? आज ऍक्च्युली आता कसं आहे, वेळ काढावा लागला तुमच्यासाठी. हो हो हो. अरे सांगायचं, मी कॅन्सल केलं असतं. अच्छा, ह्याच्यासाठी का बघितलं? आज माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी वेळ काढली. ते योगायोगाने असं आलं, म्हणजे वाईस वर्षा. तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती मला आता विचारायचं, जेव्हा लग्न झालं तुमचं तेव्हाचा काळ कसा होता? खडतर म्हणजे आमचा प्रवास म्हणजे लग्नानंतरचा खूपच खडतर झाला. का? लग्नानंतरची 5 वर्ष यांचा जॉब पुण्याला होता, मी इथे मुंबईत जॉब करायची आणि मग मी अपडाऊन करायचे सॅटर्डे संडे. घर पुण्यात ठेवलं होतं? पुण्यात घर ठेवलं होतं. घर पुण्यात होतं, त्यामुळे तुम्ही पुण्याला जायचं? कारण यांचा जॉब तिथे असल्यामुळे मी इथे राहायचे आईबरोबर, आईकडे. आणि मग अशी आम्ही जवळजवळ, माझी मुलगी झाल्यानंतर पण आम्ही 5 वर्ष तिला सोलापूरला ठेवलं होतं, कारण बघायला कोण नव्हतं. मी जॉबला जाणार होते, माझ्या त्यावेळेस मी हैदराबादमध्ये होतो. पुण्यातून हैदराबाद. काय करता आपण? मी मार्केटिंगमध्ये. हो, त्यामुळे काय पर्याय नाही. आता मी बिझनेस करतोय. कसला? रघुलीलामध्ये माझं शॉप आहे.
अरे बा टेली ब्रँड्स टेली ब्रँड हो फिटनेस इक्विपमेंटचं वगैरे सगळं तुमचं स्वतःचं शॉप आहे. हो वा वा छान. आणि तुम्ही काय करता? मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये हेल्थ डिपार्टमेंटमध्ये आहे फार्मासिस्ट म्हणून. हो. वा. आणि मी पार्ट टाईम वास्तुतज्ञ म्हणून पण काम करते. मग हा सगळा खडतर प्रवास संपला कधी? 5 वर्षानंतर. म्हणजे माझ्या मुलीची म्हणजे जी शाळेत घालायची ज्या वेळेला वेळ आली की 2.5 वर्षाची झाल्यानंतर तेव्हा मी डिसिजन घेतला. म्हटलं आता कुठेतरी काहीतरी या गोष्टींना एंड यायला सेटल होण्यासाठी आपण हां. केलं तरी म्हणजे म्हणून मग दोघांनी आम्ही- एकत्र पण मग त्या 5 वर्षात तुमच्या घराने त्यांच्या घराने म्हणजे सासरचे माहेरचे त्यांनी खूप साथ दिली असेल. हो हो. हा ते दिवस या आठवतात? सगळ्यामध्ये माझ्या बहिणीने खूप मोठा सपोर्ट केला आहे. माझी बहीण आणि भाऊजी हो का? त्यांनी म्हणजे आमच्या पाठीशी असे खंबीरपणे उभे राहिले ना ते की ते क्षण आम्ही कधीच आयुष्यात विसरू शकतो. काय कसं वाटतं आता हे सगळं? ही आमच्या घराचं नाक आहे आणि आम्हाला सगळ्यांना तिचा खूप अभिमान आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट संगीताशिवाय आमच्या घरात होऊ शकत नाही असं. आणि आता या ठिकाणी वजन येणार आहे. ते वजन अचूक तुम्ही गोळा करणार का आपण बघणार आहोत. आता हा वजनाचा काटा आलेला आहे आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. उभी राहू का मी? हां तुमचं नाही वजन करायचंय. हो हो. कळलं? म्हणजे उभ्या नाही, राहा. वस्तू आणण्यासाठी. नाही, नाही, ते वजन सांगितल्यावर खेळायला सुरुवात करा. वजन आहे. लग्नाची तारीख किती म्हणाला? 4 जून. 4 जून. 6 किलो. वेळ सुरू झाली. किती वेळ मिळणार? 2 मिनिट. सांगा लवकर. कणकेचा डबा आण ना. तेलाची 30 सेकंद झाली. 5 किलो 500. कमीत कमी 5 पाहिजे. 5 किलो 575 ग्रॅम झालेलं होतं. वरती फक्त 500 ग्रॅम आणायचं होतं. छोट्या छोट्या 5 ते बरोबर होतं. 1 मिनिट 10 सेकंद झालेली आहेत. फक्त 50 सेकंद राहिली. लवकर. हा डबा एक वस्तू झाली आहे. आता बाकीच्या वस्तू ठेवा. 2. शेवटची 10 सेकंद राहिली. 5 सेकंद जास्त. 5 ग्रॅम. 10 9 8 7 6 5 हा बस 4 10 ग्रॅम जास्त आहे. 3 2 1 वेळ संपली. नमस्कार. काय त्यांनी बदल कुठला केला पाहिजे स्वभावामध्ये? मग अजून काय? बरं सांगा ना. थोडे विसराळू येते हो. म्हणजे असं बऱ्याचशा आज एखादी गोष्ट सांगितली मग त्यांना परत आठवण करून द्यावी लागते. काय हो का विसरता? विसरवलं म्हटल्यापेक्षा प्लीज बदल, कारण ती करते ना सगळं. मग आपण कशाला करायचं? तुमच्यामुळे झालंय ते. माझ्यामुळे नाही झालेलं आहे की कोणाचे वाढदिवस त्यांच्या लक्षात नसतात. 4 वेळा सांगावं लागतं आज यांचा वाढदिवस आहे. म्हणजे ते सासरचे असू दे किंवा माहेरचे असू दे त्यांना सांगावं लागतं आज फोन करा. तुम्ही रात्री 11 वाजता विचारलं अरे विसरूनच गेलो मी फोन करायचा. तुमचा वाढदिवस लक्षात राहतो त्यांच्या? एकदा विसरले होते फक्त. अच्छा तोही एकदा विसरले. हो एकदा. आणि लग्नाचा वाढदिवस? नाही ते नाही विसरत. काय हो नशीब तो तरी लक्षात ठेवतो. अरे तुम्हाला विचारतो यांच्या सोबत कुठला बदल व्हायला पाहिजे? तापटपणा थोडासा कमी व्हायला पाहिजे. का हो इतकं चिडता? आता कसं मुलांना घडवायचं म्हटल्यानंतर थोडंफार तापटपणा म्हणजे कसं असतो तो काय असं कधी कुठल्याही सिच्युएशनला नाही तापटपणा. आता त्यांनी अभ्यास नाही केला किंवा वेळेवर घरी नाही आले तर मग ते ऑब्वियस आहे ना त्यावेळेला त्यांना बोलणं. कारण त्यांना आता घडवायचं म्हटल्यानंतर आईच्याच हातात असतं ना. कळलं का? हां हे विसरू नका. बरं बरं बरं. आता सासूबाईंना मला विचारायचं आहे सुनेबद्दल काय सांगाल? तुमच्या सुनेबद्दल सांगा. ती प्रेमळ आहे अशी आणि आमचं एकत्र कुटुंब होतं सोलापूरला. ते सगळ्यात मिळून मिसळून राहायची अगदी.
कोणी घरी आलं तर त्यांचं सत्कार वगैरे सगळं त्यांना हे करणं, हे सगळे गुण तिच्यात आहे. धीरांना विचारतो काय वहिनीबद्दल सांग. वहिनी म्हणजे माझ्या आईची आईसारखीच आहे ती. म्हणजे माझ्या ज्या बॅचपॅडमध्ये त्यांनी जी साथ दिली ती बाकी म्हणजे शब्दात व्यक्त करू. वहिनी आणि धीर दोघांच्या डोळ्यात पाणी आहे आणि सगळे चांगले वाईट दिवस नजरेतनं असे सरकत आहेत पुढे. आणि आता इथून पुढे ते काही काळजी करू नका, फक्त ते जे अश्रू आहेत ते आनंदाचेच असतील. हां, अशा पद्धतीच्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर पुढच्या खेळामध्ये आता अभिनय करायचा तुम्ही दोघांनी मिळून, आणि तुम्ही ओळखायचा. आव्हान कोणासाठी आहे ते अभिनय झाल्यानंतर कळेल आपल्याला. पण बघूया अचूक अभिनय या करतात का तुम्ही ओळखता. पहिलं चित्रपटाचं नाव, शीर्षक. ओठांची हालचाल नाही, वेळ सुरू झाली. मराठी चित्रपट आहे. लहान माझी 15 सेकंद राहिले. अभिनंदन. पालकाने आपल्या पालकांना पालक धावून आला आणि पालक झी मराठीकडून हे मोत्याचे. आता गाणं ओळखायचं. वेळ 2, 3 वेळ सुरू झाली. मराठी की हिंदी? मी हाय कोली. चेहरा क्या देखो, कशी झोकात चालली, कशी झोकात चालली, गोरी गोरी कशी झोकात चाललेली. खेड्यामधले मांडव कौलारू मांडवा खाली मांडव फुल झालाय आता. मला आत्ता कळलं उखाण्यामध्ये वरात का होती. लगेच त्यांनी सुरू केली वरात. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. आणि आता म्हण. ओठांची हालचाल न करता वेळ सुरू झाली. घरोघर मातीच्या चुली. चूल जबरदस्त. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला. पैठणीच्या खेळासाठी सज्ज झालेल्या सगळ्या जणी आता नाव जाहीर होणार कोणा एकीच. पण घ्या एक चिठ्ठी घ्या. नाव आहे वंदना शशिकांत पाटील. या या नाव सांगा. माझं नाव आहे वंदना शशिकांत पाटील. आणि कुठे राहता तुम्ही? रजा वैभव सोसायटी ए विंग 101. तुमची विंग कुठली? सी विंग. ए आणि सी मध्ये आता सामना होणार. वा. बरं, घरी कोण कोण असतं? घरी आम्ही तिघच आहोत, मिस्टर आणि मुलगा आहे. मिस्टर कुठे आहेत? मिस्टर आता शाळेत गेलेले आहेत. शाळेत जातात मिस्टर? म्हणजे सर्व्हिसला. अच्छा, नोकरीसाठी. हा, मला वाटलं मुलगा घरी आणि मिस्टर शाळेत जातात. म्हणजे मला असं नवीन वाटलं तुम्हाला? असं वाटलं. आणि आपण काय मी करतो? पण टीचरच आहे महानगरपालिकेत. चला आपण शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून आणि बघूया कोण जिंकणार. पैठणी ए विंग मध्ये जाणार की सी विंग मध्ये जाणार, काही वेळात ठरणार. खेळ सोपा. बॅडमिंटन रॅकेटच्या सहाय्याने हा स्माइली चेंडू मारायचा. समोर नेट आहे, व्हॉलीबॉलचं नेट आहे, पण तिथे 3 रिंग दिसत आहेत. खाली ज्या 2 रिंग आहेत 1 गुण आहे, वरच्या रिंगमधून गेला तर 2 गुण आहे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा. सुरुवात तुमच्यापासून. दोन
3. हो, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. मी अत्यंत आपली आभारी आहे. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू संध्याकाळी मिस्टर आले की त्यांना द्या. धन्यवाद. उपविजेत्या ठरल्या पाटील बहिणी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या केणेकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. धन्यवाद. आजचा भाग इथेच संपतो आहे आणि उद्या होम मिनिस्टरमध्ये विशेष गप्पा आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. लय भारी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतो आहे आणि त्या संदर्भात गप्पा मारण्यासाठी उद्या आपण एका भाऊजींना भेटणार आहोत. रितेश देशमुख सहभागी होत आहेत होम मिनिस्टरच्या विशेष भागामध्ये. आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. कारण बऱ्याचशा दिंडी आत्ता पंढरपूर नगरीमध्ये पोहोचलेल्या आहेत, काही पोहोचत आहेत. त्या सगळ्या दिंडींना शुभेच्छा. महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण येऊ दे यासाठी तुम्हाला शुभेच्छा. भरपूर पाऊस होऊ दे, अतिवृष्टी मात्र नको, असं म्हणत विठ्ठलाला साकडं घालूया. सगळं काही सुखाचं आनंदाचं होऊ दे असं म्हणत हा भाग संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.